आखाती युद्धाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 1 वर्षासाठी सोने खरेदी करू नका, खर्चात काटकसर करा, वर्क फ्रॉम होम करा, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करा, असं आवाहन केलंय. पंतप्रधान मोदींच्या आवाहनावर विरोधी पक्षांकडून जोरदार टीका होतीये. कोल्हापूर काँग्रेसच्या वतीनं ज्येष्ठ नेते संपतबापू चव्हाण पाटील, माजी नगरसेविका भारती पोवार, वेदवती मोहिते आणि माजी नगरसेवक ॲडव्होकेट अमोल माने यांनी पंतप्रधान मोदींनी केलेल्या आवाहनावर जोरदार टीका केली. यावेळी माजी नगरसेविका भारती पोवार यांनी यापूर्वी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या काळात $1 किंमत 60 ते 62 रुपये असताना आकाश पाताळ एक करणारे भाजप आणि मित्रपक्ष आता मोदींच्या काळात $1 किंमत 100 गाठत असताना गप्प का, असा सवाल उपस्थित करत मोदींच्या कथनी आणि करणीमध्ये अंतर असल्याचं सांगितलं. 2008ला जेव्हा जागतिक मंदी या देशामध्ये आली त्यामुळे जगामध्ये भारत हा मनमोहन सिंग सरकारने एका स्थिरतेवरती ठेवला होता आणि बराक ओबामांनी त्यांना बोलवून विचारलं की तुम्ही हे कसं साध्य केलं. तर अर्थतज्ञ असल्यानंतर देशाची अर्थव्यवस्था कुठल्या लेवलला जाऊ शकते आणि अर्थतज्ञांच्या बद्दल काहीही माहिती नसताना देश कोणत्या पद्धतीला जाऊ शकतो याचं कालचं मन की बात हे उदाहरण आहे. ठीक आहे, याच्या आधीसुद्धा 71ची लढाई झाली भारत पाकिस्तान. इंदिरा गांधींनी स्वतःच्या अंगावरचे दागिने काढून राष्ट्राला अर्पण केलेले आहेत. नेहरूने हातामध्ये सरकार घेतलं, स्वतःची इस्टेट विकली आणि देशाच्या तिजोरीमध्ये पैसे भरलेले आहेत. लाल बहादूर शास्त्रींनी 65च्या युद्धानंतर देशाला सांगितलं की 1 दिवसाचा उपवास करा, सोमवार करा, आणि त्यांनी तो स्वतः केला. ते एक जोडी धोत्राची फक्त वापरत होते देशाचे पंतप्रधान असताना सुद्धा. परवा दिवशी देशाला त्यांनी आव्हान केलं की तुम्ही गाड्या फिरवू नका, घरातून बाहेर पडू नका, सोनं खरेदी करू नका, आणि दुसऱ्या दिवशी ते 4 देशाच्या दौऱ्यावरती गेलेले आहेत. आता आपण साऱ्यांनी विचार केला तर त्यांच्या दौऱ्याचा खर्च हा आपल्या तिजोरीला झेपणारा असतो का? काँग्रेसचे ब्लॉक अध्यक्ष संपतबापू चव्हाण पाटील यांनी सोन्या चांदीवरील आयात शुल्कवाढ सर्वसामान्य नागरिकांसाठी त्रासदायक ठरणार असून कोणताही अभ्यास न करता किंवा तज्ज्ञांचा सल्ला न घेता निर्णय घेणं चुकीचं असल्याचं सांगितलं. त्यांनी खासदार राहुल गांधींबद्दलच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलेल्या वक्तव्याचाही समाचार घेतला. आपले मुख्यमंत्री म्हणाले की राहुल गांधी हे रिजेक्टेड नेते आहेत. मला एक सांगायचं आहे, ED असेल, CBI असेल, निवडणूक आयोग असेल, त्या स्वायत्त संस्थांचा वापर करून मॅनेज करून हे मुख्यमंत्री झालेत, म्हणून आम्ही यांना मॅनेजमेंट मुख्यमंत्री म्हणावं का? म्हणजे देशाचे विरोधी पक्ष नेते आहेत, त्यांना ते निवडून आलेले आहेत, त्यांच्या बरोबरीने 100 खासदार निवडून आलेले आहेत. असं असताना रिजेक्टेड नेतं म्हणणं हे किती प्रकारचं चांगलं दिसतंय. मी त्यांच्या वक्तव्याचा पूर्णपणे निषेध करतो. वेदवती मोहिते यांनी देशाच्या आर्थिक परिस्थितीवर चिंता व्यक्त करत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील सरकार हे इव्हेंट मॅनेजमेंट सरकार असून आर्थिक व्यवस्थापनात ते अपयशी ठरलंय, अशी टीका केली. पॉवर वॉशिंग्टन DC मध्ये बसलेला आहे, त्यामुळंच त्यांनी आपल्याला हे आव्हान केलेलं आहे. मला असं वाटतं ह्या सरकारनं आपली तिजोरी पण आणि आपलं पथ पण ह्या पूर्ण जगामध्ये कमी केलेली आहे. तेलंगणमध्ये हे वक्तव्य केल्यानंतर साहेब बाहेर पडलेले आहेत, विश्वगुरू बाहेर पडलेले आहेत, त्यांच्या 100 गाड्यांच्या ताफ्यासकट आणि अंगावर फुलं उधळून घेतलेली आहेत लोकांकडून. ती कशासाठी माहीत नाही की आत त्यांनी लोकांना हे जे आव्हान केलं की तुम्ही हे खाऊ नका, घरातनं काम करा, सोनं विकत घेऊ नका, ह्याच्यासाठीचं सेलिब्रेशन त्यांनी बाहेरून केलं की काय, आम्हाला प्रश्न पडलेला आहे. सरकारला धड पैसा मॅनेज करता आलेला नाही, फॉरेक्स मॅनेज करता आलेलं नाही आहे. त्यांना डिप्लोमसी म्हणजे जे आपण म्हणतो धोरणं, जगाबरोबरचे आपले काही डिप्लोमॅटिक रिलेशनशिप्स आहेत ते मेंटेन करता आले नाहीत. सगळीकडं आजूबाजूच्या सगळ्या सराउंडिंग आपल्या ज्या कंट्रीज आहेत त्यांना सगळ्यांना त्यांनी शत्रू बनवून ठेवलेला आहे. आणि परत मी तुम्हाला जसं म्हणलं की पेट्रोलचा साठा त्यांना वाढवता आलेला नाही आहे. म्हणजे पेट्रोलियम हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे. कुठलीही इकॉनॉमी चालण्यासाठी सगळे व्यवसाय, सगळे धंदे त्याच्यावरच अवलंबून आहेत. दॅट इज वन ऑफ द फॅक्टर्स ऑफ द कॉस्ट ऑफ युअर इंडस्ट्री. जर का ते तुम्हाला व्यवस्थित मेंटेन करता आलं नाही तर तुम्ही आम्हाला
पॅट्रिऑटिझम, नॅशनल पॅट्रिऑटिझमच्या आधारे तुम्ही आमच्याकडनं काही मागू शकत नाही, जनतेकडून काही मागू शकत नाही. तुम्ही तुमचं फेल्युअर एक्सेप्ट केलं पाहिजे. आणि हे सरकार, अगदी शेवटी मला हेच म्हणायचं की हे सरकार इव्हेंट मॅनेजमेंट करण्यात 1 नंबर आहे, पण आर्थिक मॅनेजमेंट करण्यात 0 आहे. माजी नगरसेवक ॲडव्होकेट अमोल माने यांनी नोटबंदीमुळे देशाचं मोठं आर्थिक नुकसान झाल्याचं सांगत नरेंद्र मोदी यांचं नेतृत्व पूर्णपणे अपयशी ठरलंय असा आरोप केला. सर्वसामान्यांना काटकसर करा म्हणून सांगितलं जात असताना कुंभमेळ्यावर 36,000 कोटी खर्च कशासाठी असा सवाल उपस्थित करत ॲडव्होकेट माने यांनी शक्तिपीठ महामार्ग प्रकल्पासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करून तरुणांना स्वस्त मजूर बनवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप केला. पंतप्रधान मोदी हे भोंदू खरात सारखेच आहेत अशी टीकाही त्यांनी केली. हिंडले, अर्धन औषध हिंडले, फकीरासारखे जगले. खऱ्या अर्थानं गांधीजी फकीर होते. हे जे 30 लाख 40 लाखाचा सूट घालून म्हणतायत फकीर आहेत, तर हे फकीर नाहीत, हे भोंदूभाऊ आहेत. जसं नाशिकमधले अशोक खरात भोंदूबाबा आहेत, तशा पद्धतीने हे भोंदूबाबा आहेत. भारताच्या इतिहासामध्ये एक महम्मद तुगलक नावाचा बादशाह होऊन गेला साहेब, महम्मद तुगलक. त्याला वेडा महम्मद म्हणतात, लहरी महम्मद म्हणतात. त्यानं काय केलं, दिल्लीची राजधानी दौलाबादला आणली. कारण मीमांसा कळलं नाही. चीनवर हल्ला करायला 1 लाख फौजून गेला, सगळे सैनिक बर्फात गाडून मेले. अशा पद्धतीनं नरेंद्र मोदींचं काम हे त्या महम्मद तुगलकाप्रमाणे चालू आहे. नोटाबंदी का केली, काही कळलं नाही. म्हणजे काय करतोय, कसं वागतोय ना काही कळत नाही. खरं म्हणजे 9 मार्च 2026ला लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुलजी गांधी यांनी सांगितलं होतं की इराण आणि अमेरिका युद्धामध्ये प्रचंड मोठी महागाई वाढणार आहे, भारताची अर्थव्यवस्था धोक्यात येणार आहे. त्या अनुषंगाने तुम्ही काहीतरी प्रधानमंत्री म्हणून काहीतरी कारवाई करा. पण राहुल गांधीजींचं त्यांनी दुर्लक्ष केलं. खरं म्हणजे 2 महिने युद्ध चालू आहे. या युद्धामध्ये मध्यस्थी करायचा मान पाकिस्तानला मिळतो, पण विश्वगुरू म्हणणाऱ्या मोदीजींना कोणी विचारत नाही. मोदीजी किंवा भाजपला उठसूट काँग्रेसवर टीका करतात, काँग्रेसनं काय केलं. खरं म्हणजे दुसऱ्या महायुद्धानंतर ज्यावेळी शीतयुद्ध परम अवस्थेला पोचलं होतं, त्यावेळी मार्शल टिटोला घेऊन आणि इजिप्तच्या नासेरला घेऊन पंडित नेहरूंनी 104 राष्ट्रांचं संघटन बांधलं होतं, ज्याला अलिप्तवादी चळवळ म्हणतात. आणि एक भारतात दबदबा निर्माण केला होता. जागतिक राजकारणामध्ये जो भारतात दबदबा नेहरूंच्या काळात होता, तो दबदबा आज शून्य झालेला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला केलेल्या आवाहनानंतर जनतेत खूप मोठा असंतोष निर्माण झालाय. आता जनतेमधून मोठं आंदोलन होण्याची शक्यता असून काँग्रेसकडून देखील जन आंदोलन उभारण्यात येईल असं काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार बैठकीत सांगितलं.